हाय डिअर स्टुडंट्स, SMS टेक अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे। या सेमिस्टर मध्ये म्हणजे थर्ड सेम MSBT पॉलिटेक्निक या सेमिस्टर मध्ये आपण घेऊन आलेलो आहे डिजिटल बोर्ड, ज्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नुसार पॉलिटेक्निकची प्रोग्रामिंग लँग्वेज शिकाल, जे आजपर्यंत मूर्तिजापूरमध्ये झाले नाही ते आपल्या क्लासने उपलब्ध करून दिलेलं आहे। आपल्या क्लासचे जे फीचर्स आहेत ते अशा पद्धतीचे आहे। फीचर्स ऑफ SMS टेक अकॅडमी। तर पहिला फीचर जो आहे, मूर्तिजापूर मध्ये तुम्हाला दोन्ही पद्धतीचे क्लास अवेलेबल आहे। पहिला जो क्लास आहे तो आहे ऑनलाइन, सेकंड जो आहे तो ऑफलाइन। म्हणजे पहिला असा आपला क्लास आहे ज्या क्लासमध्ये तुम्ही ऑनलाइन तर कोचिंग करू शकता, पण सोबतच ऑफलाइन पण आहे, दोन्ही अवेलेबल आहे। सोबतच आपला एक ऍप आहे, ज्या ऍपचं नाव आहे SMS टेक अकॅडमी। SMS टेक अकॅडमी मध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटणार आहे, तर SMS टेक अकॅडमी एक अँड्रॉइड ऍप आहे। ज्या अँड्रॉइड ऍप मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर प्लस तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला भेटणार। आता तुम्ही म्हणसाल सर रेकॉर्डेड लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर याच्यामध्ये काय फरक आहे, तर लाईव्ह लेक्चर हा डायरेक्टली आपल्या ऍप वर राहणार रेग्युलर डेली, आणि रेकॉर्डेड हा तुम्ही 24 तासामध्ये केव्हाही पाहू शकता, पूर्ण सेमिस्टर मध्ये रेकॉर्डिंग पाहू शकता। तर या अँड्रॉइड ऍप मध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह हे दोन्ही पाहायला भेटेल। मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर याची फीज किती आहे, तर सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीज आपल्या क्लासची आहे, ते फीज आहे फक्त 1999 रुपीज। 1999 मध्ये तुम्ही आपला कोर्स बाय करू शकता। ज्याला ऑनलाईन लावायचं असेल तर ऑनलाईन करू शकते, ज्याला रेकॉर्डेड लेक्चर करायचे असेल तर रेकॉर्डिंग करू शकते, कारण बरेचसे स्टुडंट आहेत ज्यांना वेळ कमी मिळतो आणि वेळ मिळत नाही लाईव्ह क्लास करण्यासाठी, असे विद्यार्थी रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतात। मग आता जे काही विद्यार्थी आपल्या मूर्तिजापूर विभागातले आहेत, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूरचे आहेत, असे विद्यार्थी ऑफलाईन क्लास त्यांच्यासाठी सर्वात बेटर ऑप्शन आहे। कारण ऑफलाईन मध्ये जे फीचर्स आहेत, जसं की ऑफलाईन मध्ये मी बघू शकतो की काय एरर प्रोग्रामिंग मध्ये येतात, कारण प्रोग्रामिंग सर्वात महत्वाचा पार्ट आहे। या प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला एरर येतात, तर ते एरर तुम्हाला कसे काढायचे ते आपण लाईव्ह या बोर्डवर बघणार आहे। म्हणून सगळ्यात पहिले आपण ऑनलाईन, त्याच्यानंतर ऑफलाईन क्लास। आपला ऍप एक डेव्हलप झालेला आहे, त्या ऍप जो आहे तो आपला अँड्रॉइड ऍप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर आणि त्याच्यानंतर याची फीज जी आहे ते 1999 रुपये आपली आहे। तर आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे, तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला काय काय मिळणार आपल्याकडून, तर आपल्याकडून भेटणार तुम्हाला नोट्स, हे सर्वात महत्वाचं आहे। आणि नोट्स दोन्ही पद्धतीचे आहे, तुम्ही सॉफ्ट कॉपी पण घेऊ शकता आणि हार्ड कॉपी, हे दोन्ही तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे। त्याच्यानंतर आपल्या क्लासमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे रिव्हिजन, ठीक आहे, आणि ते पण रेग्युलर रिव्हिजन होईल। ही जी रिव्हिजन आहे ते रेग्युलर डेली आपला क्लास राहतो। क्लासचा टायमिंग मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो, तर रिव्हिजन तुमची रेग्युलर होईल। त्याच्यानंतर आपल्या क्लासमध्ये टेस्ट सिरीज राहते। टेस्ट सिरीज आपल्या इथे कशी राहते, तर पर वीक प्रत्येक वीकला टेस्ट सिरीज आपल्या इथं राहते। त्याच्यानंतर फायनल पेपर होतात आपले, तर फायनल पेपर जे आहे ते आपण मॉडेल आन्सर, ठीक आहे, मॉडेल आन्सर जे आहे याच्यावरून आपण फायनल पेपर तुमचे घेतो। तर हे सगळे फीचर्स आपल्या क्लासचे आहेत। सर्वात मोठा आपला बेनिफिट जो आहे तो जो आहे सिलेबस। आता हा जो सिलेबस आहे, सिलेबस कितीही मोठा असू द्या, AI डिजिटल बोर्ड असल्यामुळे आपला जो सिलेबस आहे तो कमी वेळात कंप्लीट होऊन जाईल, आणि कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याची रिव्हिजन पण करू शकतो। हा एक फार मोठा फायदा आपल्याला डिजिटल मुळे भेटणार आहे। त्याच्यानंतर अजून आपल्या क्लासमध्ये लाईव्ह सेशन असते, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सर विद्यार्थ्यांना विचारतो। क्वेश्चन आन्सर सर्वात महत्वाचं आहे। बऱ्याचशा स्टुडंटला डाऊट येते की सर प्रोग्रामिंग मध्ये हॅशेस का लिहितात, त्याच्यानंतर व्हाईट मेन का लिहिले जातात,
किंवा इन्क्लूड का लिहिल्या जाते, त्या सगळ्याचा डाऊट जो आहे किंवा काही एरर येतात जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो, तो प्रोग्राम लिहित असताना डिबगिंग करत असताना त्याच्यामध्ये छोटे छोटे एरर येतात. तर असे एरर हे लाईव्ह सेशन मध्ये आपण काढतो, डाऊट विद्यार्थ्यांचे कव्हर करतो. हे सगळे फीचर्स आपल्या क्लासचे आहेत.